तर आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी सिंपल पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने डाळ कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। कोबीच्या भाज्या हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। कोबी मसाला बनवला जाता आणि पण सगळ्यांची फेवरेट म्हणजे ही डाळ कोबीची भाजी। ही भाजी ना तुम्ही सकाळच्या घाईमध्ये ना टिफिनसाठी अगदी 5 मिनिटात बनवू शकता किंवा भाजीला काही सुचलं नाही अशा वेळेस सुद्धा ही भाजी खूप सोपी पडते आणि खायला मात्र खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। तर इकडे बघू शकता मस्तपैकी ही अर्धा कोबी मी पातळ स्लाइस केलेत उभे उभे असे। आवडीनुसार मग तुम्ही बारीक चॉपिंग सुद्धा ह्याची करू शकता, पण हे असे पातळ स्लाइस केले ना असे उभे उभे खूप छान दिसते, मग भाजी खायला पण मस्त वाटते। तर असे मी हे कट करून घेतलेत। त्यानंतर इकडे मी अर्धी कोबीसाठी हे थोडीशी चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे। 2-3 तास भिजत ठेवली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि चांगल्यापैकी ह्याला भिजून घेतली। जितकी चांगली डाळ भिजून घेतात तितकंच भाजी लवकर तयार होते। तर इतकी डाळ म्हणजे अर्धी वाटीच्या कमी डाळ घेतली चण्याची। त्यानंतर कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला टमाटर, कांदा आणि मिरची हे आपले 2-3 साहित्य घ्यायचे आणि ही चण्याची डाळ। याच्याऐवजी तुम्ही मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता अशी भिजून। आता आपण पत्ताकोबीची भाजी करून घेऊया। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं। इकडे मी राई टाकली 1 चमच्याच्या अंदाजाने, तुम्ही सोबत थोडेसे जिरे सुद्धा टाकू शकता। तर राई थोडी तडतडून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची 2-4 पानं टाकायची। खूप सोपी भाजी आहे, काहीच भाजीला सुचलं नाही किंवा भाजीला काही घरात नसेल आणि जर अर्धा कोबी असेल तर थोडीशी चण्याची डाळ भिजून मस्तपैकी अशी भाजी बनवायची। तर कढीपत्त्याची पानं तडतडून झालेले आहेत आणि राई टाकलेले आहे। आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। तर इकडे बघू शकता मस्त आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायच्यात मिरच्या। ही भाजी सेम प्रोसेसमध्ये तुम्ही लाल मसाल्याची करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही कोबीसोबत बटाटे किंवा हिरवे वाटाणेसुद्धा करू शकतात, त्याला कोबी मसाला बोलतात। आता हे सगळं मिरची, कांदा आणि राईसोबत चांगलं परतून घेते आणि थोडासा नरम सॉफ्ट झाला, रंग चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टमाटर टाकून घेऊया। त्याला थोडंसं परतून घेते, कॅमेरा थोडा सेट करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आता थोडासा परतून झालेला आहे मिरची, कांदा आणि राईसोबत। आता हे बारीक चिरलेलं टमाटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। टमाटर काही जास्त वापरलं नाही तरी हरकत नाही। इकडे मी अर्धच टमाटर टाकले बारीक चिरून आणि आता ह्याला सुद्धा एकजीव करून घ्यायचं। आपण कसं मिरच्या वापरल्या त्यामुळे इकडे लाल मसाल्याचा वापर करायचा नाही, फक्त चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडासा हळद, गरम मसाला टाकायचा बस। आता हे चांगलं परतून झालं की ह्या स्टेजवर तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाका। कोबीची अशी सुक्की भाजी करत असताना मिरचीची तर हळद थोडी कमीच टाका, कारण मग ही भाजी अगदीच मग पिवळसर होऊन जाईल, कडवटपणा मग जाणवतो। त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा चमचा म्हणजे अर्धाच्या पण कमी असा गरम मसाला टाकते, कारण ह्या भाजीला ना गरम मसाल्याची आवश्यकता नाही। स्पेशली मी तरी टाकत नाही जास्त, पण तुम्ही टाकू शकता। तर मी अगदी थोडा गरम मसाला टाकला आहे चवीपुरता आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि धना पावडर बस। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं स्लो गॅसवर आणि ह्या स्टेजवर आपण ही धुतलेली स्वच्छ भिजवलेली चण्याची डाळ टाकून घेऊया। सुरुवातीलाच चण्याची डाळ टाकून घ्या आणि असं मिक्स करून घ्यायचं कांदा, टमाटा आणि जे पण आपण मसाले वापरले त्यासोबत। काय होतं, डाळीला छानपैकी मसाल्याची एक कोटिंग भेटती, सुंदर चव लागते। आणि मग कसं होतं कधी कधी आपण कोबी टाकतो आणि मग नंतर डाळ टाकतो, त्यामुळं काय होतं थोडंसं कमी जास्त अशी चव लागते खाताना, त्यामुळं डाळीला सुरुवातीला टाका। तर डाळीला छानपैकी मसाल्याची कोटिंग भेटली। आता आपण ह्याच्यामध्ये कापल्याला चिरल्याला कोबी टाकायचा। हे असे पातळ कोबी कापले ना खरंच भारी वाटते या भाजी, दिसायला पण आणि खायला पण मस्त वाटते। हे बघा मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले, चण्याची डाळ वगैरे कोबीसोबत मिक्स करून घ्या। गॅस ह्या स्टेजवर स्लोच ठेवायचा, नाही तर मिक्स करता वेळेसच चिटकून जाईल भाजी, त्यामुळे ही भाजी अगदी स्लो गॅसवर पूर्णपणे शिजून घ्या।
तर मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त ह्याला 2-3 वाफा द्यायच्या. म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनटात ही भाजी तयार होती. 1 मिनटं झाला की चेक करायचं. पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं, दुसरी वाफ द्यायची. असं 2-3 वेळा तरी करायचे. सकाळी चपात्या करेपर्यंत, पोळ्या करेपर्यंत ही भाजी इतकी झटकीपट तयार होती ना, खरं सांगते टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे, घाईमध्ये तरी. आता ही तिसरी वाफ झालेली आहे आणि ही भाजी झाली बघा परफेक्ट आपली. डाळ भिजल्यामुळं लगेच शिजली जाते, काही वेळ लागत नाही. आणि पत्ताकोबीला कसं लगेचच पाणी सुटतं, त्यामुळे ते नरम सॉफ्ट होते. तर झाली बघा आपली ही पत्ताकोबीची मस्तपैकी अशी ही चमचमीत भाजी. टिफिनसाठी खूप छान आहे आणि घाईमध्ये पण तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी पण भारी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल अशा वेळेस तरी नक्की ही भाजी ट्राय करा. खूप भारी लागते. पोळीसोबत, भातासोबत तुम्ही याला खाऊ शकता. गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही याला खाऊ शकता. अगदी चवदार, टेस्टी, बनवायला सोपी आणि खायला मात्र टेस्टी अशी ही डाळ कोबीची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे किंवा एक बटाटं पातळ स्लाइस करून सुद्धा टाकू शकता किंवा अशी डाळसुद्धा टाकू शकता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानपैकी आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल पद्धतीची डाळ कोबीची भाजी? हे बघा, ही अशी एक पूर्ण कोबी घेतली तर सगळ्या परिवारासाठी ही भाजी पुरेशी आहे. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब